येऊ शकत नसाल तर हे शब्द वाचताच अनेक जण थांबले. काही क्षण गोंधळले, कारण लग्नपत्रिकेत असं वाक्य सहसा कोणी वाचत नाही. या एका ओळीमुळे लोकांच्या मनात भीतीही निर्माण झाली आणि कुतूहलही. नेमकं काय लिहिलंय पुढे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. रातोरात ही लग्नपत्रिका व्हायरल झाली आणि देशभरात चर्चा सुरू झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोक एकच विचार करू लागले की या लग्नपत्रिकेत असं काय आहे की ती इतक्या वेगाने सोशल मीडियावर पसरते. व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम तिचे फोटो फिरू लागले. काही लोकांनी ही पत्रिका पाहताच त्यांना धडकी भरली. लग्नाला नाही गेलो तर काही अडचण येणार का? काही अट तर नाही ना? काहीतरी वेगळंच धक्कादायक लिहिलंय का? अशी चर्चा सुरू झाली आणि गोंधळ वाढतच गेला. लग्न म्हणजे आनंदाचा सोहळा. घराघरात उत्साह, हसू, गाणी, सनई चौघडे, पाहुण्यांची गर्दी असते. लग्नपत्रिका म्हणजे प्रेमानं दिलेलं आमंत्रण. पण इथे हीच लग्नपत्रिका लोकांना प्रश्नात टाकत होती. ही घटना उत्तर प्रदेशातील एका भागातून समोर आली. साधंसुधं कुटुंब, कोणताही मोठा गाजावाजा नाही, पण तरीही त्यांच्या लग्नाची पत्रिका आज देशभरात चर्चेचा विषय ठरली. या कुटुंबात एकाच वेळी 2 लग्नांची तयारी सुरू होती. एका घरात बहिणीचं लग्न तर भावांचंही लग्न जवळपास त्याच काळात ठरलेलं. सगळे नातेवाईक, मित्रमंडळी येणार होती. दोन्ही लग्न सलग 2 दिवसात होणार होती, त्यामुळे तयारी मोठी होती. पाहुण्यांची यादी लांबलचक होती आणि निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका छापण्यात आल्या. सगळं काही नेहमीसारखंच वाटत होतं. नाव, तारीख, ठिकाण, शुभेच्छा. पण या पत्रिकेत एक गोष्ट वेगळी होती आणि तीच गोष्ट लोकांच्या नजरेत भरली. ही पत्रिका हातात पडताच लोकांनी आधी नीट वाचली, मग पुन्हा एकदा वाचली, तरीही अनेकांना काही समजत नव्हतं. कारण सुरुवातीलाच असलेली ती ओढ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. नातेवाईक दूरदूरच्या गावात येणार होते. काहींना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता. लग्नाच्या काळात रस्त्यांवर गर्दी असते, प्रवासाचा त्रास असतो. अनेकदा आनंदाच्या प्रवासात अपघात घडतात. सनई चौघड्याच्या जागी अचानक मातम पसरतं. हे चित्र कुणालाही पाहायला नको असतं. हाच विचार या कुटुंबाच्या मनात सतत येत होता. लग्नाचा आनंद टिकून राहावा, कोणालाही धोका होऊ नये, कोणाच्याही जीवावर बेतू नये, यासाठी काहीतरी वेगळं करावं असा विचार नवरदेवाच्या मनात आला आणि त्याच विचारातून जन्माला आली ही हटके कल्पना. पण ती कल्पना लोकांसमोर आली तेव्हा अनेकांनी आधी चुकीचा अर्थ काढला. लोक म्हणू लागले, ही काय पद्धत आहे? लग्नाला येऊ नका असं सूचित केलंय का? की येऊ शकत नसाल तर काहीतरी वेगळाच नियम आहे? हीच चर्चा वाढत गेली आणि पत्रिका सोशल मीडियावर झपाट्याने पसरू लागली. काहींनी टीका केली, काहींनी गंमत केली, तर काहींनी फक्त प्रश्न विचारले. पण जेव्हा खरी गोष्ट समोर आली तेव्हा अनेकांचे चेहरे बदलले. कारण हा निर्णय कुणाला दूर लोटणारा नव्हता, तर सुरक्षिततेचा विचार करणारा होता. या लग्नपत्रिकेवर एक गोष्ट छापलेली होती जी साधारणपणे अशा पत्रिकांवर नसते. ती गोष्ट म्हणजे एक छोटासा QR कोड. हा QR कोड स्कॅन केल्यावर जे नातेवाईक येऊ शकत नाहीत त्यांना घर बसल्या आहेर पाठवता येणार होता. कोणालाही प्रवासाचा त्रास नको, धोका नको, हाच उद्देश होता. सुरक्षितता, खर्चाची बचत आणि काळानुसार बदल स्वीकारण्याची तयारी याचं हे उदाहरण ठरलं. म्हणूनच लोकांनी शेवटी या कल्पनेचं कौतुक केलं. घाबरवणारी वाटलेली ही लग्नपत्रिका प्रत्यक्षात एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आणि म्हणूनच आज ही हटके लग्नपत्रिका संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.